मित्रांनो, सबस्क्राईब करा आमचे चॅनल MPSC एक्सपर्ट स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण घडामोडीसाठी, त्याचप्रमाणे नवीन अपडेट्ससाठी। त्याचप्रमाणे प्रेस करा बेल आयकॉन, त्यामुळे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळू शकेल। हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर MPSC एक्सपर्टवर। मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सप्टेंबर महिन्याच्या संपूर्ण चालू घडामोडी, ज्या येणाऱ्या MPSC CDPO एक्झामसाठी, MPSC ग्रुप सी कंबाईन मेन्स एक्झामसाठी, त्याचप्रमाणे जी रेल्वेची एक्झाम आता चालू आहे त्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। यामध्ये आपण एकसुद्धा प्रश्न सोडलेला नाही, हे लक्षात असू द्या। तर मित्र, बघूया काय आहे महत्त्वाच्या चालू घडामोडी। तर प्रश्न पहिला, नुकतेच कोणत्या आसामी चित्रपटाची भारताकडून ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटाच्या नामांकनात निवड करण्यात आली आहे? तर ती करण्यात आली आहे विलेज रॉकस्टार या चित्रपटाची, आणि या चित्रपटाला यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे, राष्ट्रीय पुरस्कार। प्रश्न 2, यंदाचा राज्य सरकारचा लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर तो जाहीर झाला आहे संगीतकार विजय पाटील उर्फ राम लक्ष्मण यांना। प्रश्न 3, यंदाचा फिफा सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडूचा पुरस्कार कोणी पटकावला? तर तो पटकावला लुका मॅद्रिश याने। क्रोएशियाचा मिडफिल्डर आहे तो, आणि रिअल माद्रिद या संघाकडून खेळतो युरोपियन लीगमध्ये। प्रश्न 4, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या उपाध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली? तर प्राध्यापक भूषण पटवर्धन यांची निवड झाली आहे। ते मूळचे पुण्याचे आहे आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये ते शिकवतात। प्रश्न 5, आंध्रा बँकचे नवे CEO कोण आहे? म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी, ते आहे जे पाकिरीस्वामी। प्रश्न 6, ट्राईब इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची निवड झाली आहे? तर ती झाली आहे एमिनंट भारतीय बॉक्सर मेरी कॉम, 5 टाइम वर्ल्ड चॅम्पियन आहे ती। प्रश्न 7, सुरक्षा दलाचे नवीन महानिर्देशक म्हणून नुकताच कोणी पदभार घेतला? तर तो घेतला आहे रजनीकांत मिश्रा यांनी। प्रश्न 8, भारतीय हवाई दलाच्या Su-30 विमानाद्वारा नुकतीच कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी ठरली? तर ती ठरली अस्त्र या क्षेपणास्त्राची। प्रश्न 9, 2019 प्रवासी भारतीय संमेलन कुठे भरणार आहे? ते भरणार आहे वाराणसी येथे। प्रश्न 10, इंडियन बँकेच्या नव्या CEO कोण आहेत? त्या आहेत पद्मजा चुंद्रू। प्रश्न 11, PM मोदी यांना युनायटेड नेशनचा नुकताच कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे? तर त्यांना जाहीर झाला आहे चॅम्पियन ऑफ द अर्थ अवॉर्ड, सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार आहे हा। तर हा त्यांना फ्रान्सचे जे राष्ट्राध्यक्ष आहे इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या समवेत झाला आहे। प्रश्न 12, नुकतेच नेपाळ देशाने कोणत्या भारतीय अभिनेत्रीची सद्भावना दूत म्हणून निवड केली? तर ती केली जया प्रदा, माजी खासदार। 13, 27 सप्टेंबर हा दिवस कशासाठी साजरा केला जातो? तर तो जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न 14, 29 सप्टेंबर हा दिवस कशासाठी साजरा केला जातो? तर तो जागतिक हृदय दिन म्हणून पाळला जातो। प्रश्न 15, 2 ऑक्टोबर हा दिवस कशासाठी आहे? तर तो आहे जागतिक अहिंसा दिन म्हणून। महात्मा गांधीजी यांची त्या दिवशी जयंतीसुद्धा आहे। 2018 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर यावर्षी तो जाहीर झाला आहे दोघा जणांना, विराट कोहली यांना क्रिकेटसाठी, मीराबाई चानू हिला वेटलिफ्टिंगसाठी। मीराबाई चानू हिने आसल्यामध्ये गोल्ड कोर्स इथे भरलेल्या कॉमनवेल्थ गेममध्ये मित्रांनो वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले होते। प्रश्न 17, भारतीय बॉक्सर मेरी कॉमने 13व्या सिलेसियन पोलंड बॉक्सिंग स्पर्धेत किती किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले? तर ते 48 किलो गटामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे मित्र, आणि 5 वेळची ती वर्ल्ड चॅम्पियन आहे। प्रश्न 18, नुकतीच भारतीय नौदलात अत्याधुनिक दिशादर्शक यंत्रणेने सुसज्ज असलेली कोणत्या नौकेचा समावेश करण्यात आला? तर विजय या नौकेचा समावेश करण्यात आला। प्रश्न 19, नुकतेच भारताने प्रहार या स्वदेशी बनावटीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली, ते कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? तर ते जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, आणि त्याची क्षमता आहे 150 किलोमीटर। इतर जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे भारताच्या मित्रांनो अग्नी 1, 2, 3, 4, 5 आणि शौर्य। प्रश्न 20, बँक ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्ष व व्यवस्थापक संचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली? तर AS राजीव यांची नियुक्ती झाली आहे। प्रश्न 21, ढाका येथे झालेल्या सॅप चषक फुटबॉल स्पर्धेत कोणता संघ विजयी ठरला? तर मालदीव।
त्याने भारताला हरवले. प्रश्न 22. न्यूजबँड ट्रॅकिंग इंडिया इन द मोदी एरा हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. ते कोणी लिहिले आहे? राजदीप सरदेसाई यांनी लिहिले आहे ते. प्रश्न 23. सुदानचे नवीन पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली? मोट्टाज मुसा अब्दुल्ला यांनी नुकतीच शपथ घेतली सुदानचे नवीन पंतप्रधान म्हणून. प्रश्न 24. जगातील पहिली हायड्रोजन रेल नुकतीच कोठे व्यावसायिक स्वरूपात सुरू झाली मित्रांनो? तर ती सुरू झाली आहे जर्मनीमध्ये. जगातील पहिली हायड्रोजन रेल. प्रश्न 25. अणुऊर्जा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? कमलेश नीलकंठ. प्रश्न 26. ब्रिटनच्या झूलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनकडून नुकताच कोणत्या भारतीयाचा सन्मान करण्यात आला? तर शाहबुद्दीन शेख यांचा नुकताच सन्मान करण्यात आला मित्रांनो ब्रिटनच्या झूलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनकडून. प्रश्न 27. नुकतीच केंद्र शासनाने कोणत्या 3 सरकारी बँकेच्या विलिनी करण्यास मंजुरी दिली आहे? बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि आंध्रा बँक या 3 बँकेचे नुकतेच विलिनीकरण होणार आहे. प्रश्न 28. जगप्रसिद्ध साप्ताहिक टाइम्स मॅगझिनला नुकतेच कोणी विकत घेतले? तर त्याला विकत घेतले मार्क्स बेनिऑफ यांनी. $19 कोटी हा संपूर्ण करार होता. प्रश्न 29. 17 सप्टेंबर हा दिवस कशासाठी पाळला जातो? तर तो मराठवाडा मुक्ती दिन म्हणून पाळला जातो मित्रांनो. प्रश्न 30. नुकतीच स्किल इंडिया या मोहिमेचे दूत म्हणून कोणाची निवड झाली? तर वरुण धवन आणि अनुष्का शर्मा या दोघांची झाली आहे निवड. प्रश्न 31. आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत यांची कोणत्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे? तर त्यांची निवड झालेली आहे अर्जुन पुरस्काराची साठी आणि ही महाराष्ट्राची कन्या आहे. त्याचप्रमाणे स्मृती बंधाना या महाराष्ट्राच्या कन्याच्या सुद्धा अर्जुन पुरस्कारासाठी यावर्षी निवड झालेली आहे मित्रांनो. प्रश्न 32. कोणत्या देशाने पहिल्या बिमस्टेक युद्धाभ्यासात भाग घेण्यास नकार दिला? नेपाळ या देशाने. प्रश्न 33. निवडणूक आयोगातर्फे कोणत्या निवडणुकीतून नोटा विकल्पाला बाद करण्यात आले? राज्यसभा व विधान परिषद. प्रश्न 34. देशातील पहिला सोलर सायकल ट्रॅक कोणत्या शहरात सुरू झाला आहे? दिल्ली. मकबरा सुरू होणार आहे मित्रांनो दिल्लीमध्ये होणार आहे. मकबरा चौक ते वजीरपूर येथे तो सोलरवर असेल. 35. भारतातील कोणत्या एअरपोर्टवर प्रथमच बायोमेट्रिक बोर्डिंगद्वारे ओळखण्याची सुविधा केली आहे? तर ती केली आहे बंगळुरू एअरपोर्टने सुरू केली आहे. प्रश्न 36. नेपाळच्या सरन्यायाधीशपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ओमप्रकाश मिश्रा यांची नेपाळच्या सरन्यायाधीशपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न 37. 2018 अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची महिला एकेरी विजयी कोण? तर ती आहे नाओमी ओसाका. हिने पराभूत केले सेरेना विलियम्सला आणि ही जपानची पहिली खेळाडू आहे जिने विम्बल्डन ही स्पर्धा जिंकली आहे. विम्बल्डन नाही अमेरिकन ओपन ही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेली आहे. प्रश्न 38. अलीकडे ONGC या कंपनीने कोणत्या 2 राज्यात तेल व नैसर्गिक गॅसचे भांडार शोधले? मध्य प्रदेश व पश्चिम बंगाल. प्रश्न 39. विश्व प्रमाणन शिखर संमेलन ओसा वर्ल्ड समिट फॉर ॲक्रेडिएशन 2018 कुठे नियोजित आहे मित्रांनो? तर ती होणार आहे नवी दिल्ली येथे. त्यानंतर प्रश्न 40. 2018 अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचा पुरुष एकेरी विजेता कोण आहे? तो आहे नोवाक जोकोविच. हे त्याचे 3रे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद आहे आणि करिअरचे टोटल त्याच्या 14वे ग्रँडस्लॅम आहे. प्रश्न 41. वुमन इन फिल्म अँड टेलिव्हिजन इंडिया अवॉर्ड मधील पहिला मेरिल स्ट्रीप अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला? तर तो प्रदान करण्यात आला ऐश्वर्या बच्चन हिला. प्रश्न 42. कोणत्या देशाकडून सध्या भारताचा सर्वात जास्त कच्च्या तेलाची आयात होत आहे? तर भारत सर्वात जास्त कच्च्या तेलाची आयात ही सध्या इराण या देशाकडून करत आहे 10 लाख प्रति बॅरल दिन. प्रश्न 43. कोणत्या भारतीय हॉकीपटूने नुकतीच आंतरराष्ट्रीय हॉकीमधून संन्यास घेतला आहे? तर ते सरदार सिंग भारतीय माजी कप्तान त्यांनी नुकताच आंतरराष्ट्रीय हॉकीमधून मित्रांनो संन्यास घेतला आहे आणि त्यांना मागच्या वर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारसुद्धा मिळाला होता 2017चा. त्यांच्यासमवेत देवेंद्र झांझरिया यांनासुद्धा मिळाला होता. यावर्षी मिळाला आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विराट कोहलीला आणि सायको मीराबाई चानू हिला. प्रश्न 25. इंग्लंडच्या कोणत्या खेळाडूने नुकताच आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतला? तर तो पॉल कॉलिंगवूड याने घेतला. तो जी लीग आहे इंग्लंडची काउंटी तिथे खेळत होता आणि नुकताच तिथून त्याने संन्यास घेतला. 46. नुकतेच भारताने स्वतःचे पहिले क्षेपणास्त्र शोधक तयार केले. त्याचे नाव VC-11184. 47. नुकताच कोणत्या भारतीयाला संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युनायटेड नेशन ज्याचे हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्क
आंतरराष्ट्रीय आंतरविभागीय कृती दल पुरस्कार मिळाला आहे, तर तो मिळाला आहे मनोज झालानी यांना. वायुसेना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि अभियान संचालक आहेत ते. प्रश्न 48. स्वदेशी बनावटीचे व आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्जित असे कोणते जहाज भारतीय तटरक्षक दलात समाविष्ट झाले आहे? तटरक्षक दल म्हणजे इंडियन कोस्ट गार्ड लिमिटेड, तिथे विजय जहाज हे समाविष्ट झाले आहे नुकतेच इंडियन कोस्ट गार्डमध्ये. प्रश्न 49. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याचं हेडक्वार्टर आहे जिनिव्हा, जाहीर केलेल्या उत्साही देशाच्या यादीत भारताचा क्रमांक किती आहे? तर भारताचा क्रमांक आहे मित्रांनो 117वा. पहिला आहे युगांडा या देशाचा. प्रश्न 50. 8 सप्टेंबर हा दिवस कशासाठी साजरा केला जातो? तर तो साजरा केला जातो जागतिक साक्षरता दिवस म्हणून. प्रश्न 51. 2018 आशियाई खेळ जे इंडोनेशियामध्ये पार पडले, जकार्ता आणि पॅलेंबर या शहरामध्ये, तिथे सर्वात मौल्यवान खेळाडू म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर ती करण्यात आली आहे मित्रांनो जपानची एमिनंट प्लेयर रिकाको इकीची. जपानची महिला जलतरणपटू आहे ती, आणि तिने आशिया स्पर्धेत 6 सुवर्णपदक जिंकले आहे आणि ती अशी करणारी पहिली महिला आहे. प्रश्न 52. नुकतेच गुजराती लेखक पत्रकार भगवती कुमार शर्मा यांचे निधन झाले. त्यांच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता? असूर्यलोक 1988 मध्ये त्यांना या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. प्रश्न 53. स्वित्झर्लंडमध्ये कोणत्या दिवंगत भारतीय अभिनेत्रीचा पुतळा उभारण्यात येणार आहे? तर श्रीदेवीचा मित्र पुतळा उभारण्यात येणार आहे. प्रश्न 54. मिलेक्स 18 काय आहे? तर मिलेक्स 18 हा बिमस्टेक सदस्य देशांचा लष्करी सराव आहे, ज्याचं आयोजन पुण्यामध्ये केलं गेलं. त्याचे सदस्य देश आहे भारत, बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार. बिमस्टेकचे मित्रांनो, बिमस्टेकचं लॉंग फॉर्म काय आहे? बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. स्थापना कधी झाली? 1998. हेडक्वार्टर ढाकामध्ये आहे त्याचं. बांगलादेशची राजधानी ढाका आहे. प्रश्न 56. समुद्राच्या स्वच्छतेसाठी जगातील सर्वात मोठी मोहीम ओशियन क्लीनअप ही कुठे सुरू करण्यात आली आहे? तर ती कॅलिफोर्निया युनायटेड स्टेटमध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर प्रश्न 56. नुकतीच आसाम राज्याची स्पोर्ट ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हिमा दास हिची नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो. प्रश्न 57. देशातील पहिले राष्ट्रीय रेल्वे विद्यापीठ कोणत्या देशात सुरू करण्यात आले? तर ते वडोदरा येथे सुरू करण्यात आले. गुजरातमध्ये आहे ते, तर हे लक्षात ठेवा देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ. प्रश्न 58. ॲक्सिस बँकेचे नवे CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी व मॅनेजिंग डायरेक्टर व्यवस्थापक कोण नियुक्त झाले आहे? ते नियुक्त झाले अमिताभ चौधरी. प्रश्न 59. युद्ध अभ्यास 2018 भारत आणि अमेरिकन युद्ध सराव कोणत्या राज्यात होणार आहे? तर तो होणार आहे उत्तराखंड येथे. 29 सप्टेंबर झालेला आहे तो. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा 2 ऑक्टोबरला नियुक्त होतील. भारताचे नवे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शपथ कोणत्या तारखेला घेतली? तर त्यांनी शपथ घेतली 3 ऑक्टोबरला. 15 सप्टेंबर हा दिवस काय म्हणून साजरा करतात? 15 सप्टेंबर हा दिवस जागतिक लोकशाही दिवस म्हणून साजरा करतात. त्याचप्रमाणे भारतीय अभियंता दिवस म्हणून सुद्धा साजरा करतात. प्रश्न 62. नुकतीच केंद्र सरकारने प्रधानमंत्री आय संरक्षण अभियान PM आशा या योजनेला मंजुरी दिली. ही योजना कशाबद्दल आहे? तर ती आहे शेतकरी कल्याण उपक्रमाला चालना देण्यासाठी. योजना खूप इम्पॉर्टंट आहे मित्र, याला तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. प्रश्न 53. नुकतेच रेल्वे मंत्रालयाने रेल सहयोग ॲप सुरू केले, ते कशासाठी आहे? तर ते ॲप आहे कॉर्पोरेट व सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या योगदानात पारदर्शकता आणण्यासाठी. प्रश्न 64. नोमॅडिक एलिफंट 2018 मंगोलिया आणि भारतमध्ये संयुक्त सैन्य सराव कोठे आयोजित केला गेला? तर तो आयोजित केला गेला उलान बातर, मंगोलियाची ही कॅपिटल आहे इथे. तर नोमॅडिक एलिफंट 2018 काय आहे? मंगोलिया आणि भारत यांच्यामध्ये संयुक्त सैन्य सराव. प्रश्न 65. 14 सप्टेंबर कशासाठी साजरा करतात? तो करतात भारतीय हिंदी दिवस म्हणून साजरा करतात मित्रांनो 14 सप्टेंबर. प्रश्न 66. न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? तर ते 46वे सरन्यायाधीश आहे भारताचे, आणि त्यांनी 3 ऑक्टोबरला शपथ घेतली मित्रांनो. ते अगोदर भारताचे सरन्यायाधीश होते जस्टिस दीपक मिश्रा. प्रश्न 67. HIV ग्रस्तांविरुद्ध भेदभाव प्रतिबंधक कायदा नुकताच भारतात लागू करण्यात आला. हा कायदा संसदेत कधी पारित झाला? एप्रिल 2017ला तो पारित झाला होता, आणि तो आता सध्या लागू झाला आहे भारतामध्ये. प्रश्न 68. भारतीय बँक संघ इंडियन बँकिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे? तर सुनील मेहता यांची इंडियन बँकिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झालेली आहे, आणि ते
CEO आणि MD आहे बँक ऑफ पंजाब नॅशनल बँकेचे. प्रश्न 69. जागतिक युवा मुष्टियोद्धा स्पर्धेत कुणी सुवर्णपदक जिंकले? भारतासाठी साक्षी चौधरीने जिंकले मित्रांनो. प्रश्न 70. इटालियन ग्रँड प्रिक्स 2018 कोणी जिंकली? तर एमिनंट फॉर्म्युला 1 प्लेयर लुईस हॅमिल्टन यांनी जिंकली. प्रश्न 71. इंग्लंडच्या कोणत्या खेळाडूने नुकताच आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतला? तर ॲलिस्टर कुक याने घेतला मित्रांनो संन्यास. प्रश्न 72. पाकिस्तानचे 13वे राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली? आरिफ अलवी यांनी शपथ घेतली आहे. प्रश्न 73. विश्व आरोग्य संघटनेने WHOच्या दक्षिण पूर्व आशिया संघटनेच्या प्रादेशिक संचालिका म्हणून कोणाची निवड झाली? तर डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंग यांची निवड झाली आहे WHOच्या दक्षिण पूर्व आशिया संघटनेच्या प्रादेशिक संचालिका म्हणून. प्रश्न 74. भारतीय बनावटीच्या कोणत्या विमानात हवेतच इंधन भरण्याची पहिली मोहीम यशस्वी ठरली? तेजस या विमानात मित्रांनो. हवेतच इंधन भरण्यात आला दुसऱ्या विमानाने. प्रश्न 76. सरदार पटेल युनिफॉर्म ऑफ मॉडर्न इंडिया हे पुस्तक कोण लिहिले? RPN सिंग यांनी लिहिले आहे मित्रांनो. कोणत्या आजाराने केरळमध्ये महापुरानंतर थैमान घातले होते? तर ते लेप्टोस्पायरोसिस या आजाराने मित्रांनो तिथे महापुरानंतर थैमान घातले होते. प्रश्न 78. आशियाई खेळ 2022 कोणत्या देशात नियोजित आहे? तर तो होणार आहे चीनमध्ये. आणि यावर्षीचा आशियाई खेळ 2018चा कुठे झाला? तो झाला इंडोनेशियामध्ये जकार्ता आणि पॅलेंबर या 2 शहरात संयुक्तरित्या. प्रश्न 79. 5 सप्टेंबर कोणता दिन म्हणून साजरा करतात? शिक्षक दिन म्हणून मित्रांनो. 80. प्रश्न 80. 8 सप्टेंबर कोणता दिन म्हणून साजरा करतात? जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करतात. वर्ल्ड लिटरसी डे. 15 सप्टेंबर कोणता दिन म्हणून साजरा करतात? भारतीय इंजिनिअरिंग डे. 16 सप्टेंबर कोणता दिन म्हणून साजरा करतात? ओझोन डे. वर्ल्ड ओझोन डे म्हणून 16 सप्टेंबर दिवस साजरा करतात. प्रश्न 83. 2018 आशिया खेळाचं आयोजन इंडोनेशियामध्ये कोणत्या 2 शहरात पार पडले? तर जकार्ता आणि पॅलेंबर्ग या 2 शहरामध्ये पार पडले. भारताने टोटल किती पदक जिंकले? टोटल पदक जिंकले 69. 2018 आशियाई खेळात भारताला पहिले सुवर्णपदक कोणत्या खेळात मिळाले होते? तर ते मिळाले होते कुस्तीमध्ये. बजरंग पुनिया याने जिंकून दिले होते. 2018 आशियाई खेळात भारताला एकूण किती पदके मिळाली? तर भारताला एकूण 69 पदके मिळाली. 15 स्वर्ण, 24 सिल्वर आणि 30 कांस्य ही भारताची आतापर्यंत आशिया खेळामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. प्रश्न 86. वर्ल्ड ISF चॅम्पियनशिपमध्ये 50 मीटर पिस्तूल प्रकारात कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले? तर ओमप्रकाश मिठरवार यांनी सुवर्णपदक भारताला जिंकून दिले 50 मीटर पिस्तूलमध्ये. प्रश्न 87. या वर्षीचा रामानुजन पुरस्कार कोणाला मिळाला? तर श्रुतभ्रता मुंशी यांना मिळाला यावर्षी रामानुजन पुरस्कार. प्रश्न 88. भारताचे 46वे सरन्यायाधीश म्हणून कोण शपथ घेतली आहे? तर ते घेतली आहे न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी 3 ऑक्टोबर रोजी. प्रश्न 89. मोरूच्या मावशी या फिमेल पात्राद्वारे रसिकांच्या मनात छाप सोडणाऱ्या कोणत्या मराठी अभिनेत्याचा नुकताच मृत्यू झाला आहे? तर विजय चव्हाण यांचा मित्रांनो. प्रश्न 90. ऑस्ट्रेलियाचे नवीन PM कोण आहेत? स्कॉट मॉरिसन हे ऑस्ट्रेलियाचे नवीन PM आहेत. ते लिबरल पार्टीशी बिलॉंग करतात. प्रश्न 51. जैव इंधनावर चालणाऱ्या भारतातील पहिल्या विमानाचे कोणत्या विमानतळावरून उड्डाण झाले? तर ते झाले डेहराडून. स्पाइसजेट कंपनीचे विमान आहे ते आणि 25% जैव इंधन त्यामध्ये वापरले आहे, जेट्रोपासून बनलेले. प्रश्न 92. US ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा 2018 पुरुष एकेरी विनर कोण आहे? तर ते आहे नोवाक जोकोविच. हे त्याचे 14वे ग्रँडस्लॅम आहे, 3रे US ओपन टायटल आहे. प्रश्न 93. 2018 US ओपन फिमेल विनर कोण आहे? तर ती आहे नाओमी ओसाका, जपानची आहे मित्रांनो ती. प्रश्न 94. सध्या भारताची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी कोणती? तर ती आहे वोडाफोन आयडिया लिमिटेड. बिकॉज आताच या दोन कंपनी एकमेकात विलीन झाल्या आहे आणि भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी ही आता सध्या वोडाफोन आयडिया लिमिटेड आहे. त्या अगोदर भारतीय एअरटेल होती आणि नुकतेच भारतीय एअरटेलला टर्नओव्हरमध्ये जिओने मागे सोडले आहे मित्रांनो आता. प्रश्न 96. हॉलिवूड प्रख्यात अभिनेत्याचा नुकताच मृत्यू झाला आहे, त्याचे नाव काय? त्याचे नाव आहे बर्ट रेनॉल्ड्स. प्रश्न 97. ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली? तर रुची घनश्याम यांची निवड करण्यात आली मित्रांनो. प्रश्न 98. उत्साही कार्यक्षम देशाच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे? तर भारताचा क्रमांक 117वा. पहिला क्रमांक युगांडा या देशाचा. प्रश्न 99. कोरियामध्ये सुरू झालेल्या
ISF वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत कोणत्या भारतीय नेमबाजाने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते? तर हृदय हजारिका याने जिंकले होते मित्रांनो भारतासाठी 10 मीटर एअर रायफलमध्ये. प्रश्न 100. 8 सप्टेंबर हा दिवस कशासाठी आहे? तर 8 सप्टेंबर हा दिवस आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणजेच वर्ल्ड लिटरसी डे व जागतिक शारीरिक उपचार दिवस. तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज आमचे चॅनल MPSC एक्सपर्टला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे तुम्ही आमचे चॅनल MPSC एक्सपर्ट म्हणजेच टेलिग्राम जे चॅनल आहे त्यालासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. त्यावर आम्ही रोज नवनवीन अपडेट टाकत असतो करंट अफेअरविषयी. मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच.